हो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल ममाज वर्ल्ड. सो मला खूप सगळं प्रेम भेटतंय, मला दिसतंय अँड आय एम सो हॅपी अँड आय एम सो ग्लॅड की तुम्ही माझे ब्लॉग्स बघता. आत्ता म्हणजे घर कामं करता करता आय एम अ हाऊस वाईफ. आय लेफ्ट माय जॉब आणि मी फुल टाईम हाऊस मेकर आहे. माझ्या घराला सांभाळते, माझ्या बाळाला सांभाळते, माझ्या नवऱ्याला सांभाळते, माझ्या फॅमिलीला सांभाळते. सो रिसेंटली आय कम अक्रॉस वन थिंग की मला तुम्हाला सांगायचं की छोट्या छोट्या गोष्टी किती लहान मुलांच्या किती मॅटर करतात त्या गोष्टी सांगते. आमच्या इथे स्मोक डिटेक्टर आहे माझ्या बेडरूममध्ये. सो त्याच्यामध्ये येलो लाईट ब्लिंक होत राहते, लाईक कॉन्स्टंटली ब्लिंक होत राहते. आणि जेव्हा पण कधी काय रेड अलर्ट येईल तर रेड लाईट ब्लिंक होते. तर जसं की आपल्या लहान मुलांना माहिती आहे की येलो लाईट जी आहे ती गो लाईट आहे. सो मिहीर म्हणतो, मम्मा तिथे बघ एक कॅमेरा लागलाय, तो आपल्याला कॅप्चर करतो, आपले फोटो काढतोय. जेव्हा येलो लाईट ब्लिंक होते तेव्हा आपला फोटो काढते आणि जेव्हा रेड लाईट होते तेव्हा व्हिडिओ काढते. सो जेव्हा मी हे ऐकलं मी म्हणलं, ओ माय गॉड, हाऊ मासूम ही इज. त्याला माहितीच नाहीये ते काय. आणि मी त्याला करेक्ट पण नाही केलं कारण की काही दिवसात त्याला कळूनच जाणार आहे. पण अशा स्मॉल मुवमेंट जे आहेत आपल्या मुलांचे आपल्याला कॅप्चर करायला पाहिजेत, लक्ष द्यायला पाहिजे, मुलांशी गप्पा मारायला पाहिजे. नाव डेज पेरेंट्स बी लाईक दे आर डुईंग द वर्क, दे आर रोमिंग अराउंड द वर्ल्ड, फ्रेंड्स पार्टी ये वो फलान धमकाना. पण आपल्या मुलांकडे ते अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देत नाहीत. सो टेक केअर गाईज अँड टेक केअर ऑफ युअर चाइल्ड. फायनली मी माझं घरकाम सुरू झालं आणि मी बनवलेली होती मटकीची सुकी भाजी. व्हेरी इझी, लेस ऑइली आणि नमक तिखट हळद घालायचं आहे फक्त. त्याच्यानंतर मी बनवायला घेतलं रवा केक, कारण की मिहीरला रवा केक खायचा होता. सो दिस इज माय फर्स्ट टाइम. युजली मी केक बनवायचे, पण हे माझा फर्स्ट टाइम होता. मी रवामध्ये थोडंसं घी आणि ऑइल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर आणि त्याच्यानंतर साखर आणि दूध टाकून छानपैकी पिसून घेतलं आणि त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड केल्यानंतर मी प्रीहीट केलं कढाई थोडा वेळ आणि त्याच्यामध्ये खाली मी पिंक सॉल्ट टाकला होता आणि वरती छोटंसं भांडं ठेवलं होतं ज्याच्याने केक बनेल. सो केक आपण केकच्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याला घीनी ग्रीस केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी 45 मिनिटसाठी त्याला बेक केलं. सो फायनली माझा केक इतका चांगला झाला होता की आय कॅन नॉट टेल यू. लेस स्वीट होता, काइंड ऑफ हेल्दी होता, थोडंसं ऑइल होतं त्याच्यामध्ये आणि जास्त पण साखर नव्हती. पण दिवीनी, मिहीरनी, दीदीनी, मी, विशाल आम्ही सगळ्यांनी खूपच चावनी खाल्ला. तुम्ही बघू शकता केक किती छान झालेला होता आणि खूप मस्त झाला होता. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना पण खायला देऊ शकता. ह्याच्यासोबतच आम्ही दीदीकडे गेलो. दीदीकडे जाताना माझे 10K स्टेप झाले नव्हते तरी मी लिफ्टनी जाणार होते, पण मिहीर म्हणलं चल मम्मा आपण स्टेअरकेसनी जाऊ. सो माझा जीव गेला होता. ह्याच्यासोबतच आपला दिवस संपतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.